ॲपलनं एक इतिहास रचला. खरं तर त्याविषयी वेगळं सांगायची गरज नाहीये, कारण याविषयीच्या बातम्या सोमवारपासून तुम्ही ऐकत असाल. सोमवारच्या अमेरिकेच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान ॲपल या कंपनीनं $186 टप्पा गाठला आणि याच दरम्यान ॲपल ही फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरातली सर्वात मोठी मार्केट व्हॅल्यू असणारी कंपनी म्हणून घोषित झाली. अर्थातच $3 ट्रिलियन इतका मोठा मार्केट कॅप असणारी कंपनी म्हणून समोर आली. मात्र एवढी मोठी कंपनी म्हणून ही समोर आल्यानंतर आता ह्याचा फायदा तुम्हाला किंवा मला कसा होईल, हा खरं तर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. म्हणजे अमेरिकेत तर याचा फायदा निश्चितपणे होईल, मात्र भारताला त्याचा फायदा कसा होईल? ही बातमी आल्यानंतर भारतामध्ये अशा कुठल्या कंपन्या आहेत का की ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही फायदा कमवू शकतात? तर उत्तर आहे हो, अशा कंपन्या आहेत आणि याच कंपनी संदर्भात आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, इंडेक्स भावनामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला आपण ॲपल संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया. खरं तर एका गॅरेजमध्ये ही सुरू झालेली कंपनी आहे. 2018 मध्ये $1 ट्रिलियन टप्पा जो होता या कंपनीनं पार केलेला होता, गाठलेला होता आणि त्यानंतर अगदी 16 महिन्यांपूर्वी $2 ट्रिलियन टप्पा गाठल्यानंतर सोमवारी या कंपनीनं $3 ट्रिलियन टप्पा जो आहे तो गाठलेला आहे. मित्रांनो, $3 ट्रिलियन खूप एक छोटी अमाउंट नाही आहे, कारण आज जर कंपॅरिझन केलं भारताच्या जीडीपीचं तर आज भारताची जीडीपी जी आहे ती 2.62 लाख कोटी इतकी आहे. म्हणजे ॲपल या कंपनीचा मार्केट कॅप, मार्केट व्हॅल्यू या भारताच्या पूर्ण जीडीपी पेक्षाही जास्त मोठा आहे. फक्त भारतच नाही तर यूकेच्या पण आपण जीडीपीचा विचार केला तर त्या जीडीपी पेक्षाही ॲपलच्या मार्केट कॅपची व्हॅल्यू ही जास्त आहे. म्हणजे फक्त जर्मनी आणि यूएसएची एकूणच जीडीपी जी आहे ती 3 लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र एकूणच जीडीपी वाईज कंपॅरिझन करण्याचा आपण प्रयत्न केला तर भारत आणि यूके या व्यतिरिक्त काही अनेक असे देश आहेत की ज्या देशांच्या जीडीपी पेक्षा अमेरिकेमधील ॲपल या कंपनीचा मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. इतकंच नाही तर जसं भारतामध्ये आपण इंडायसेसमध्ये ट्रेड करतो, म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी हे 2 इंडायसेस आहेत की ज्यामध्ये आपण ट्रेडिंग करतो भारतामध्ये, तसंच अमेरिकेचे जे इंडायसेस आहेत S&P 500 आणि डाव यामध्ये, म्हणजे S&P 500 मध्ये ॲपल ही कंपनी येते. या S&P 500 मध्ये 60% हिस्सा जो आहे तो ॲपलचा आहे. म्हणजे याच्यावरून आपण विचार करू शकतो की ॲपलमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या किती जास्त मोठी आहे. ॲपल पाठोपाठ मायक्रोसॉफ्ट, त्यानंतर ॲमेझॉन, गुगल ह्या कंपन्यांचा मार्केट कॅप देखील सगळ्यात जास्त आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्या नंबरवर येते ती ॲपल कंपनी, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मार्केट व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे. आणि इतकंच नाही तर फोर्ब्सनुसार या वर्षाच्या एंडपर्यंत मायक्रोसॉफ्ट कंपनी ही दुसरी कंपनी असेल जी कंपनी $3 ट्रिलियन टप्पा ओलांडेल. त्यानंतर आपण जर बघितलं तर गुगलचा नंबर येतो, ॲमेझॉन ह्या कंपन्या देखील आहेत ज्यांचा मार्केट कॅप खूप मोठा आहे. आणि या सगळ्याच कंपन्या अर्थातच भारतातल्या नाही आहेत तर भारताबाहेरच्या आहेत. आता प्रश्न उपस्थित होतो की ही बातमी आल्यानंतर भारतामध्ये अशी कुठली कंपनी आहे का की ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून, गुंतवणूक करून तुम्ही फायदा कमवू शकतात? तर हो, त्या कंपनीचं नाव आहे रेडिंग्टन. ही कंपनी जी आहे ती IT सेक्टरसाठी खरं तर काम करते. IT सेक्टरमधील प्रोडक्ट्स जे आहे ते डिलिव्हर करण्याचं काम करते, डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करते. आणि इतकंच नाही तर आपण जर बघितलं तर सप्लाय चेन सॉल्युशन प्रोव्हायडर म्हणून ही कंपनी ओळखली जाते. म्हणजे IT सेक्टरमधील जे प्रोडक्ट आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करते. आणि भारतातली ही एकमेव अशी कंपनी आहे जी ॲपलचे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यामुळं या कंपनीला येणाऱ्या काळामध्ये चांगला स्कोप देखील आहे. एकूणच आपण थोडंसं फंडामेंटली या कंपनीचा विचार करूया. फंडामेंटली कंपनी आपण बघूया. टिकर टॅप एक ॲप आहे ज्यावर तुम्ही देखील स्वतः या कंपनी संदर्भात जाणून घेऊ शकता, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. एका वर्षाचा कंपनीचा परफॉर्मन्स आपण या ठिकाणी बघूया. 1 जानेवारीला ह्या कंपनीचा जो शेअर होता 1 जानेवारी 2021ला ₹67 इतका होता. आज त्या शेअरची किंमत 145 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. सगळ्यात हाय जो होता तो 179 इतका या कंपनीनं गाठलेला होता. या व्यतिरिक्त तुम्ही 5 वर्षांचं देखील यामध्ये बघू शकतात की या कंपनीनं किती प्रॉफिट दिलेला आहे. इतकंच नाही तर SIP जरी तुम्ही केली तर SIP मध्ये देखील खूप चांगला प्रॉफिट ही कंपनी देऊ शकते. तुम्ही देखील स्वतः हे सगळं चेक करू शकतात. या व्यतिरिक्त इन्व्हेस्टमेंट चेकलिस्ट आपण बघूया. इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टमध्ये तुम्ही समोर बघू शकतात की FD वर्सेस शेअर तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे
ही जी कंपनी आहे तुम्हाला एफ-डी पेक्षा चांगलं रिटर्न देऊ शकते. अनेक जण एफ-डीमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करतात. तर ही कंपनी तुम्हाला एफ-डी पेक्षा जास्त रिटर्न देईल. इतकंच नाही तर डिव्हिडंड रिटर्नचा आपण जर विचार केला की अनेक कंपन्या असतात दर 3 महिन्यांनी जेव्हा क्वार्टरली रिझल्ट येतात, 6 महिने किंवा एका वर्षानं जेव्हा ॲन्युअल रिझल्ट येतो, तेव्हा अनेक कंपन्या डिव्हिडंड देत असतात. तर त्यातली ही देखील एक कंपनी आहे जी डिव्हिडंड देते आणि गुड म्हणजे चांगलं डिव्हिडंड देते. या व्यतिरिक्त एंट्री पॉईंटचा आपण जर विचार केला तर ही योग्य वेळ आहे या शेअरमध्ये एंट्री घेण्याची. तुमच्या समोर असेल गुड टाइम टू कन्सिडर ॲज अ स्टॉक इज नॉट ओव्हरबॉट झोन. म्हणजे कंपनीची जी व्हॅल्युएशन आहे, शेअरची व्हॅल्युएशन आहे ती खूप जास्त नाही आहे. योग्य वेळ आहे या कंपनीमध्ये एंट्री करायची. की मटेरियलचा आपण फक्त शेअर वाईज विचार केला तर पीई म्हणजे प्रॉफिट अर्निंग हा 15.17 इतका आहे. प्रॉफिट बुकिंग रेशो हा 2.16 आणि डिव्हिडंड यील्ड म्हणजे आपण मगाशी जे डिव्हिडंड संदर्भात बोलत होतो तर ही कंपनी 3.94% इतका डिव्हिडंड देते. यासोबतच कंपनीचा फायनान्शियल ट्रेड आपण बघूया. 2018, 19, 20 आणि 21 दरवर्षी तुम्हाला हा जो एकूणच ट्रेड आहे तो वाढताना तुम्हाला दिसून येईल आणि फक्त रेव्हेन्यूज नाही तर दरवर्षी ही कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. या व्यतिरिक्त कंपनीचा एकूणच जो आहे तो व्ह्यू आपण केला तर पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळतोय. टेक्निकल व्ह्यू जर तुम्ही वर्षभराचा करण्याचा प्रयत्न केला की तर त्यामध्ये देखील तुम्हाला ही कंपनी पॉझिटिव्ह दिसून येईल. त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचं आहे की या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही, कारण मी फंडामेंटल आणि टेक्निकल कसं असू शकतं ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. आणि कंपनीमध्ये येणाऱ्या काळामध्ये किती चांगला परफॉर्मन्स असू शकतो या संदर्भात देखील एकूणच या बातमीवरून आपण अंदाज लावू शकतो. त्यामुळे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही हा निर्णय तुम्ही घ्या. या भागामध्ये आज मी इथंच थांबते. नमस्कार. सह्याद्रीची उंची म्हणजे